शिंदे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक व माथाडी सेनेचे तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांच्या हत्येच्या प्रकरणात डहाणू न्यायालयाने ठोस पावले उचलत 3 मुख्य आरोपींविरुद्ध थेट गुन्हेगारी वॉरंट जारी केला आहे। पण या वॉरंटवरही कार्यवाही होत नसल्याने पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। अविनाश रमण धोडी जो अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ आहे तो तलासरी येथील रहिवासी आहे। मनोज भवरसिंग राजपूत राहणार सरीगाम तालुका उमरगाम जिल्हा वलसाड गुजरात तसेच आशिष रामूभाई धोडी पटेल राहणार साईफाटा बंदर फडिया तालुका उमरगाम जिल्हा वलसाड या 3 आरोपींचा या गुन्ह्यामध्ये या हत्येमध्ये समावेश आहे। त्यांच्या विरोधात अंतर्गत संगनमताने खून, मारहाण, धमकी, चोरी आणि गंभीर गुन्हेगारी कटाचे आरोप आहेत। या प्रकरणात या आरोपींना 21 जून रोजी न्यायालयात हजर करावे असे कोर्टाचे आदेश आहे। मात्र मुख्य आरोपी अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला असून तो अद्यापही फरार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे। शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे कामानिमित्त डहाणू येथे कार ठेवून ट्रेनने मुंबईला गेले होते। 20 जानेवारी रोजी सोमवारी संध्याकाळी डहाणू रेल्वे स्थानकात उतरून बोरी गाव मार्गे वेवजी येथे घरी येण्यासाठी ते निघाले। मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत। तेव्हापासून अशोक धोडी आणि त्यांची कार बेपत्ता होती। पोलिसांनी 8 दिवसानंतर अपहरणाचा गुन्हा नोंद केला। दरम्यान 31 जानेवारीला गुजरातमधील सरीगाम येथील बंद खाणीत गाडीच्या डिक्कीत धोडी यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला। यानंतर तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली। तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी वेवजी येथील पोलीस चौकीतून फरार झाला होता आणि त्याच्यासह मनोज राजपूत आणि आशिष धोडी पटेल हे आरोपी अजूनही फरार आहेत। माथाडी सेनेचे तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांच्या खुनाच्या प्रकरणात डहाणू न्यायालयाने अविनाश धोडी, मनोज राजपूत आणि आशिष धोडी पटेल या 3 मुख्य आरोपींविरुद्ध थेट गुन्हेगारी वॉरंट जारी केला आहे। मात्र 6 महिने झाले तरीही हे आरोपी फरार असल्याने कोर्टाच्या वॉरंट नंतर तरी पोलीस आरोपींना आता पकडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। 6 महिने उलटून गेले तरी अद्याप मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही। तर धोडी कुटुंबियांचा ठाम आरोप आहे की आरोपी अविनाश धोडी हा केवळ भाऊ किंवा हत्यारा नाही तर तो एक प्रभावशाली दारू माफिया आहे ज्याचे पोलीस यंत्रणेशी आर्थिक संबंध आहेत। त्यामुळेच तो इतक्या काळ फरार असूनही पोलीस काहीही करू शकलेले नाहीत। तर अशोक धोडी यांच्या हत्येनंतर डहाणू पोलीस उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा देखील काढण्यात आला होता। त्या मोर्चात आमदार विनोद निकोले यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता। त्यावेळी पोलिसांनी 8 दिवसात आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र आता त्या आश्वासनाला महिना उलटूनही काहीच कारवाई झाली नाही। त्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।